जिल्हा प्रशासनाने प्रलंबित महसूल प्रकरणांना गती देण्यासाठी 15 मे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर राबवण्याची घोषणा केली आहे। या शिबिराची सुरुवात राधानगरी तालुक्यातील पडळी गावातून करण्यात आली आहे। या शिबिराअंतर्गत शासकीय योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे। छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर टप्पा 1 याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये 7 मार्चपासून सुरू होणार आहे। 7 मार्च, 14 मार्च, त्यानंतर 10 एप्रिल, 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे असे 6 दिवस मंडळ स्तरावरती समाधान शिबिर राबवलं जाणार आहे। आणि त्यामध्ये महसूल विभागाच्या ज्या सेवा आहेत, 7/12 उपलब्ध करून देणं असेल, 7/12वरती दुरुस्त्या असतील, अकृषकबाबत जो शासन निर्णय झालेला आहे त्यानुसार आता अकृषक परवानगीची गरज नाही, परंतु 1 टाईम प्रीमियम भरून अकृषक आकारणी आपल्याला करता येऊ शकते, त्याबाबतची कारवाई असेल। त्यासोबतच ॲग्रिस्टॅग आणि इतर ज्या सर्व्हिसेस वेगवेगळ्या विभागाच्या सेवा योजनांचा लाभ नागरिकांना दिला जातो, अशा 15 प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा आपण या शिबिराच्या कालावधीमध्ये देणार आहे। पंचायत समिती सदस्य मोहन पाटील यांनी शासकीय योजनेतील जाचक-अटी कमी करण्याची मागणी केली। त्यावर उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले व तहसीलदार अनिता देशमुख यांनी या अभियानातून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ कसा मिळेल याबाबत आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। यावेळी गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, चंद्रकांत चौगले, सरपंच सुरेश पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।